मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज 20व्या वर्धापन दिनानिमित्त सभासद नोंदणीचा उपक्रम याला सुरुवात केली आणि प्रामुख्याने त्यांनी स्वतः पहिलं सभासद नोंदणीचा फॉर्म भरून खरं सुरुवात केली आणि यानंतर आता इतर सुद्धा जे सर्व पदाधिकारी हे सुद्धा आता फॉर्म भरू लागले आहेत। आपल्यासोबत शालिनी ठाकरे आहेत, यांनी सुद्धा आपण पाहू शकता की सभासद नोंदणीचा फॉर्म हा आज नोंदवलेला आहे। ताई, कसं बघता आजचा 20वा वर्धापन दिवस आणि हा रायगडाच्या पायथ्याशी संपूर्ण हा आज एकूणच साजरा करण्यात आला आहे, काय तुमची म्हणजे हे आहे? तर आपण पाहतोय की आजचा हा संपूर्ण सोहळा एकंदरीत आनंदाने हा साजरा केला जातोय, कारण की 20 वर्ष खरं तर मनसेलाही पूर्ण झाले आहेत आणि याचा एक उत्साह या सर्व मनसैनिकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। एकंदरीत सर्वांचं तोंड गोड करून खरं तर या ठिकाणी या उपक्रमाचं तसेच मनसेच्या या 20व्या वर्धापन दिवसाचं खरं तर एक स्वागत किंवा एक जल्लोष या ठिकाणी केला जातोय। ताई, काय सांगाल, कसा आजचा दिवस मानला जातो, कारण एक वेगळा खरं तर आजचा एक उपक्रम होता? बघितलंय आज आमचं पक्षाचं 20वा वर्धापन दिवस। सर्वांना वर्धापन दिवसाचे खूप खूप शुभेच्छा। आणि इतकी सुंदर साहेबांची जी संकल्पना की राजगडाच्या पायथ्याशी आज सदस्य नोंदणी आपली सुरू झालेली आहे आणि जे रायगडला जाऊन आपण जे महाराजांनी आम्हाला पक्षाला नवीन संजीवनी दिलेली आहे त्याचा उत्साह आणि जल्लोष आज तुम्ही इथे बघतायत आणि तेच आता तुम्हाला बघायला मिळेल आणि 19 मार्चची वाट आम्ही सगळे बघतो आहोत। नक्कीच सभासद नोंदणी आज सर्वात प्रथम राज ठाकरे यांनी आपलं नाव नोंदवून केले आहे आणि इतर सर्व पदाधिकाऱ्यांनी सुद्धा आवाहन केले की घरोघरी जाऊन आपण सदस्य नोंदणी जी आहे ही वाढवली पाहिजे। तर कसं एकूण या म्हणजे उपक्रमाला तुम्ही आता लोकांपर्यंत पोहोचवणार आहात? काय आहे की जे आज राजसाहेबांनी सगळ्यांना आदेश दिलेले आहेत त्यांचं मागे त्यांचं एक वेगळं थॉट आहे। आता जे सगळं आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये चालू आहे, आता आपण तुम्ही बघितलं की आपले गॅस महाग झालेली आहेत, महागाई इतकी वाढलेली आहे, एक राजकारणात पण इतकं खराब माहोल झालेला आहे, कुठेतरी लोकांमध्ये एक वेगळी चीड आहे आणि तेच सगळं दाखवायला साहेबांनी हे सदस्य नोंदणी ची मोहीम सुरू केलेली आहे की लोकांना समजा त्यांची चीड दाखवायची असेल तर त्यांना हे एक चांगला मार्ग मिळतो। नक्कीच ताई, खूप खूप धन्यवाद। तर आपण पाहतोय की सभासद नोंदणी ही आजपासून खरं तर राज ठाकरे यांच्या प्रमुख सभासद नोंदणीपासून ही सुरुवात झाली आहे। मात्र या ठिकाणी आपण पाहू शकता रायगडाच्या पायथ्याशी या ठिकाणी सभामंडप या ठिकाणी उभारण्यात आला आहे। त्याचबरोबर जे काही इथे मनसेचे पदाधिकारी आहेत किंवा कार्यकर्ते आहेत यांच्या माध्यमातून आता सदस्य नोंदणीच्या फॉर्म भरण्याची प्रक्रियेला खरं तर सुरुवात झाल्याचं पाहायला मिळते। आपण या ठिकाणी सुद्धा पाहू शकता अनेक जे पदाधिकारी आहेत हे आपला फॉर्म हा सभासदीचा नोंदवत आहेत आणि राज ठाकरे यांनी ज्या पद्धतीने आदेश दिले त्याचं पालन कुठे दिलं हे सर्व मनसैनिक करताना पाहायला मिळतं। आपण चिचूरला बनवतो, दादा तुम्ही कुठून आहात आणि सभासद नोंदीचा तुम्ही फॉर्म भरला आहात, राज ठाकरे यांनी आज आपल्याला म्हणजे एकूणच संपूर्ण सगळ्यांना संदेश दिला, आदेश दिले आहे की लोकांपर्यंत पोहोचायचं आहे, कसं एकूण तुम्ही या उपक्रमाकडे बघता आणि कसं लोकांपर्यंत पोहोचणार? आम्ही खालापूर तालुका खोपोलीमधून आलेलो आहोत। राजसाहेबांचा आदेश हा आमच्यासाठी शिरसावत आहे। आम्ही साहेबांनी जे आदेश दिलेले त्या आदेशाचं तंतोतंत पालन करून जिथे जिथं वर्दळीचं आणि गर्दीचं ठिकाण आहे तिथं उद्यापासून आम्ही आमचे स्टॉल सभासद नोंदणीचे चालू करू, कॉलेजच्या ठिकाणी चालू करू आणि जास्तीत जास्त या महाराष्ट्रामध्ये सभासद नोंदणी करण्याचा उपक्रम महाराष्ट्र नवनिर्माण सैनिकांना करण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि साहेबांच्या स्वप्नातला जो महाराष्ट्र घडवण्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करत राहू। खूप खूप धन्यवाद। आपण या ठिकाणी पाहतोय की सभासद नोंदणीची प्रक्रिया या ठिकाणी सुरू असलेली पाहायला मिळते। मनसेचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आता राज ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानंतर आता एकूणच कामाला लागल्याचं पाहायला मिळत आहेत। मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी आता लोकांनी सभासद नोंदवण्यासाठी फॉर्म घेतले आहेत, त्याचबरोबर फॉर्म भरून आता पुढची प्रक्रियेला सुरुवात केली आहे आणि त्यामुळे एकूणच राज ठाकरे यांनी आज 20व्या वर्धापन दिनानिमित्त एक नवीन जे सुरू केलेलं उपक्रम याला स्वतः राज ठाकरे यांनी पहिलं स्वतःचं नाव जे आहे ते नोंदवत या पक्षातील या उपक्रमाला सुरुवात केली आणि त्यामुळे यानंतर आता सर्व मनसैनिकच्या पदाधिकाऱ्यांनी त्याचबरोबर कार्यकर्त्यांना सुद्धा आवाहन केलं आहे की या ठिकाणी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा, वर्दळाच्या ठिकाणी जाऊन
लोकांची जी सभासद आहे ही नोंदणी करून पक्षामध्ये जे लोक इच्छुक आहेत त्यांना आपल्या पक्षात घ्या. त्यामुळे एक महत्त्वपूर्ण निर्णय किंवा एक महत्त्वपूर्ण आदेश आज राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून दिलेला पाहायला मिळतो. आणि त्याचबरोबर दुसरीकडे 19 तारखेला गुढीपाडवा मेळावासुद्धा पार पडणार आणि योगायोगाने 19 तारखेचा मेळावा म्हणजेच यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सर्वात पहिली सभा ही 19 मार्चला पार पडली होती. यानंतर आता 20 वर्षांनंतर खरं पाहायला गेलं तर गुढीपाडव्यानिमित्त ही पहिली सभा आणि गुढीपाडव्याची सभा म्हणजे एकूणच राज ठाकरे आता या सभेमध्ये नेमकं काय संबोधन करणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार. व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकीसह मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड.